चालू. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू. प्रिबालूची जादुई गोष्ट. एक होता गोजीरवाणा, मऊ मुलायम, गोलुगोल टेडीबियर मानस प्रिबालू. त्याचे डोळे चमचमीत बटनासारखे आणि हसू अगदी सकाळच्या सूर्यापेक्षा गोड. प्रिबालूला गोष्टी सांगायला आणि ऐकायला खूप आवडायचं. प्रिबालूकडे एक जादुई गोष्टींचा मोबाईल होता. तो ऑन केला की त्यातून कधी राजे बाहेर पडायचे, कधी उडणारे हत्ती, कधी चॉकलेटचा पाऊस तर कधी बोलणारी झाडं. प्रिबालू गोष्टींमध्ये हरवून जायचा. प्रिबालूला सगळ्यांना गोष्टी सांगायला खूप खूप आवडायचं. तो आवाज बदलून बोलायचा, उड्या मारायचा, कधी हसायचा, कधी रडायचा, म्हणजे गोष्ट जिवंतच व्हायची. एके दिवशी तो एका मोठ्या दगडावर बसला होता. मोबाईलमध्ये गोष्टी तयार होत्या, पण ऐकायला कोणीच नव्हतं. वारा सुद्धा शांत, झाडं सुद्धा गप्प. अरे बापरे, आता मी गोष्ट कोणाला सांगू? प्रिबालूचं नाक लाल झालं आणि तो रडू लागला. त्याच्या डोळ्यातून एक थेंब खाली पडला आणि जिथे पडला तिथे चमचमतं फूल उगवलं. तेवढ्यात चिवचिव चिवचिव एक छोटीशी गोड चिमणी तिथे आली. हे जादुई फूल कुठून आलं? ती म्हणाली. चिमणीला बघून प्रिबालूचे डोळे पुन्हा एकदा चमकू लागले. प्रिबालू हुंदके देत म्हणाला, माझ्याकडे गोष्टी आहेत, पण मित्र नाहीत. चिमणीने पंख पसरले आणि म्हणाली, आजपासून मी तुझी पहिली मैत्रीण. सुरू कर गोष्ट. प्रिबालूने आनंदाने आपला मोबाईल ऑन केला. स्क्रीन चमकली आणि काय जादू! आकाशात इंद्रधनुष्य उमटलं. जमिनीवर छोटंसं किल्ला उभा राहिला आणि त्यातून एक राजा हात हलवू लागला. चिमणीचे डोळे मोठे झाले. ती लगेच उडाली. वजा, हे तर सगळ्यांनी बघायला पाहिजे. ती मंकी मामाकडे गेली. अरे चल, गोष्ट लाईव्ह आहे. चिमणी ओरडली. बंधू मामा उड्या मारत आला. गोष्ट ऐकता ऐकता तो इतका हसला की झाडावरून उलटाच लटकला. प्रिबालू आता खूप जोशात गोष्ट सांगू लागला. मग आला ससा, मग आली हरिणी, मग आले पोपट आणि अगदी हळूहळू संपूर्ण जंगल. प्रिबालू जितकी गोष्ट सांगायचा तितकी जादू आसपास दिसायची. मोबाईलमधून ड्रॅगन उडायचे आणि फुलपाखरं टाळ्या वाजवायची. आता रोज संध्याकाळी मोठा गोष्टींचा मेळा भरू लागला. प्रिबालू आता कधीच एकटा नव्हता. तो हसायचा, नाचायचा आणि म्हणायचा, मित्र असतील तर गोष्ट अजून जादुई होते. सगळे एकदम ओरडायचे, प्रिबालू आणखी एक, आणखी एक. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू.